सर्जरीसाठी फिट असल्यानंतर मी रेडिओ सर्जरी का वापरावी? सर्जरीसाठी फिट असताना पण मी रेडिओ सर्जरी वापरू शकतोय ना. सर्जरीचा इफेक्ट जर नॉन सर्जिकल वेनी जर पेशंटला मिळाला आणि गाईडलाईन्सनी अप्रूव्ह केलेला आहे, रिसर्चनी ऑन्कोलॉजिक सेफ्टी, ऑन्कोलॉजिक आउटकम्स कम्पॅरेबल मिळालेले आहे, तर तुम्ही नॉन सर्जिकल अप्रोचला नक्कीच प्रिफर कराल. हॅलो, मी डॉक्टर अमित बिडवे, ऑर्थोपेडिक सर्जन. डॉक्टर झाडे यांच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. मागच्या एपिसोडमध्ये आपण रेडिओ सर्जरी किंवा सायबर नाईफ म्हणजे नक्की काय असतं याविषयी चर्चा केली. त्याच वेळी आपलं बोलणं झालं होतं की आपण पुढच्या भागामध्ये प्रोस्टेट ग्रंथीचा जो कॅन्सर होतो त्याविषयी ह्या रेडिओ सर्जरीचा कसा उपयोग होतो आणि ही एक ॲडव्हान्स्ड टेक्निक जी आहे त्यामुळे ऑपरेशनच्या शिवाय हे एक प्रोस्टेट कॅन्सरला कशा पद्धतीने ट्रीटमेंट देता येऊ शकते ह्यावर आपण आज बोलणार आहोत. याविषयी आपल्याला काही शंका किंवा प्रश्न असतील तर आम्हाला नक्की आमच्या कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि आपण त्याविषयी नक्कीच बोलूया. डॉक्टर भूषण झाडे सरांबरोबर आपण आज ह्या विषयावरती चर्चा करणार आहोत. तर हॅलो सर, पुन्हा एकदा नमस्कार. आपण अगदीच. एकदा ह्या विषयावरती बोलणार आहोत. तर मेनली प्रोस्टेट ह्या गोष्टीविषयी आपल्याला आज प्रोस्टेट कॅन्सर याविषयी बोलायचं होतं. तर ही जी रेडिओ सर्जरी प्रोस्टेट कॅन्सरमध्ये कशी काम करते? हो, प्रोस्टेट कॅन्सर हा खूप कॉमन कॅन्सर आहे आणि जर आपण वेस्टर्न डेटा बघितला तर एल्डरली म्हणजे एक 60-70 वयोगटाच्या वरच्या वयोगटामध्ये हा मोस्ट कॉमन कॅन्सर आहे आणि भारतामध्ये पण त्याचं प्रमाण म्हणजे आत्ताच्या तारखेमध्ये वेस्टर्न कंट्रीजपेक्षा कमी आहे. पण जो आपण ग्राफ बघितला प्रोस्टेट कॅन्सरचा इन्सिडन्स आहे तो वाढत चाललेला आहे आणि जनरली सगळ्या कॅन्सरमध्ये आपण जर बघितलं तर आपण वेस्टर्न ट्रेंडच फॉलो करतो. एक 10 वर्ष लागतात त्याला, पण आपण तो ट्रेंड फॉलो करतो. अच्छा. आणि जर आत्ता बघितलं तर येत्या 10 वर्षामध्ये प्रोस्टेट कॅन्सर हा त्या एज ग्रुपमध्ये वन ऑफ द मोस्ट कॉमन कॅन्सर होईलच. आणि भारतामध्ये पॉप्युलेशन खूप जास्त आहे, त्यामुळे प्रोस्टेट कॅन्सरला ट्रीट करणं म्हणजे चं प्रमाण पण खूप वाढणार आहे. अवेअरनेस वाढतो आहे, डायग्नोस्टिक मॉडॅलिटीज वाढतात आहे, टेक्नॉलॉजी वाढत चाललेली आहे, रोबोटिक्स आलेलं आहे ट्रीटमेंटमध्ये, त्यामुळे ट्रीटमेंट पण सेफ होत चाललेली आहे. तर आता प्रोस्टेट ग्रंथीचा कॅन्सर म्हणजे एकीकडे तो खूप कॉमन आहे, दुसरीकडे त्याचा विचार केला तर एका अँगलने तो इझी पण आहे ट्रीट करणं. इझी का? एकतर प्रोस्टेट ग्रंथीचा कॅन्सर हा इन जनरल बाकी कॅन्सरच्या तुलनेने स्लो ग्रोईंग कॅन्सर आहे. हा हळूहळू वाढतो, त्याला वाढायला बरेच वर्ष लागतात. सुरुवातीच्या काळाला तो कळत पण नाही त्या व्यक्तीला, कारण की त्रास नसतो. अनलेस अँड अंटिल स्वतःहून जाऊन जर PSA म्हणतो, प्रोस्टेट स्पेसिफिक अँटीजन, एक छोटी टेस्ट आहे जी रक्ताद्वारे होते, किंवा प्रोस्टेट हेल्थ इंडेक्स, वेगवेगळे पॅरामीटर्स आहेत जे स्क्रीनिंग म्हणतो, म्हणजे आपण स्वतःहून जाऊन काही ब्लड टेस्ट करून त्याची माहिती घेऊ शकतो. अशा स्क्रीनिंगमध्ये तो दिसला तरी त्याला लगेच ट्रीटमेंटची गरज नाही, त्याला काही वर्ष आपण ऑब्झर्व पण करू शकतो. पण भारतामध्ये ह्या गोष्टी तितक्या कॉमन नाही आहे. वेस्टर्न कंट्रीमध्ये बऱ्यापैकी कॉमन आहे. भारतामध्ये स्क्रीनिंग तितकं नसल्यामुळे जनरली काहीतरी त्रास झाला, आणि तो त्रास म्हणजे साधारणतः लघवीचा त्रास, की लघवी येण्याला अडथळा होणे, किंवा लघवी पूर्णपणे साफ न होणे, किंवा रात्री वारंवार लघवीला जावं लागणे, हे एक फार कॉमन सिम्पटम असतात लोकलाइज प्रोस्टेट कॅन्सर. अनफॉर्च्युनेटली जर सुरुवातीच्या काळाला खूपच दुर्लक्ष झालं आणि कॅन्सर दुसऱ्या ठिकाणी पसरला, तर मग त्या रिलेटेड बोनमध्ये फार कॉमनली हा पसरतो, आणि त्या बोन पेन किंवा काही प्रेशर आलं तर त्या अनुषंगाने तयार झालेल्या प्रॉब्लेममुळे तो डायग्नोस्ड होतो. तर स्लो ग्रोईंग असल्यामुळे आपल्याला त्याला इंटरव्हीन करायला अपॉर्च्युनिटी मिळतं. थोडं डिले जरी झाला तरी तो खूप लवकर खूप वाढलेला नसतो. बऱ्याच अँगलनी हा प्रोस्टेट कॅन्सर ट्रीट करणं हे सोपं असतं रिलेटिव्हली. पण सोपं असतं म्हणजे त्यामागची टेक्नॉलॉजी सोपी असते अशातला भाग नाही. पेशंट पॉईंट ऑफ व्ह्यू ते सोपं असतं, आणि ते सोपं अजून होत झालेलं आहे. आता आपण विचार केला प्रोस्टेटला ट्रीटमेंट द्यायला, ट्रीटमेंटच्या अगोदर आपण प्रोस्टेटचा एक रिस्क स्ट्रॅटिफिकेशन बघू. आपण विचार करू की प्रोस्टेट कॅन्सर हा 2 भागात आपण त्याला डिवाइड करू. लक्षच नाही दिलं आणि तो खूपच वाढला, पसरलेला मेटास्टॅटिक प्रोस्टेट कॅन्सर, त्याच्याबद्दल आपण सध्या चर्चा नाही करायची, कारण की तो खूपच मोठा स्पेक्ट्रम आहे. आपण विचार करू लोकलाइज प्रोस्टेट कॅन्सर, म्हणजे प्रोस्टेट ग्रंथीपर्यंत तो मर्यादित आहे, इकडे तिकडे त्याचा पसर झालेला नाही. प्रोस्टेट कॅन्सरला जे आपण स्टेजिंग करतो किंवा रिस्क स्ट्रॅटिफिकेशन करतो, ते 3 भागामध्ये लोकलाइज प्रोस्टेट कॅन्सरला आपण ठेवू शकतो. लो रिस्क, इंटरमिजिएट रिस्क आणि हाय रिस्क. हे
कुठल्या आधारे आपण करावं तो जरा थोडा क्लिनिकल किंवा टेक्निकल भाग झाला, हम्म. आपण त्यात नाही जाणार. हम्म. पण आपला प्रोस्टेट कॅन्सर हा कुठल्या कॅटेगरीमध्ये येतो त्यानुसार त्याच्या गाईडलाईन्स ठरलेल्या आहेत. आणि जेव्हा मी गाईडलाईन हा शब्द वापरतो, खूप रिसर्च इंटरनॅशनली त्यामध्ये सर्जन्स, रेडिएशन ऑन्कॉलॉजिस्ट, मेडिकल ऑन्कॉलॉजिस्ट, अदर रिसर्चर्स जे प्रोस्टेट कॅन्सर हे सगळे एकत्र येऊन करतात. हम्म. त्यामध्ये कुठलाही बायस नसतो की सर्जिकल बायस किंवा रेडिएशनचा बायस किंवा मेडिकल ऑन्कॉलॉजीचा बायस, असं नाही. सगळे सोबत येऊन जेव्हा सगळे रिसर्चला ठेवतात, ट्रायल्सला बघतात, रिव्ह्यूज बघतात आणि मग त्याचं एक प्रोटोकॉल ठरतो, त्याला आपण गाईडलाईन्स म्हणतो. जेव्हा गाईडलाईन्स आपल्याला सांगतात त्या हिशोबाने त्याची ट्रीटमेंट होतं, तेव्हा त्या ट्रीटमेंटचा पेशंटला जास्तीत जास्त फायदा आणि कमीत कमी साईड इफेक्ट असं आपण म्हणू शकतो. आता लो रिस्क प्रोस्टेट कॅन्सरमध्ये फक्त लोकल ट्रीटमेंट जरी व्यवस्थित झाली तरी आपल्याला हॉर्मोन्स किंवा हॉर्मोनल ब्लॉक किंवा केमोथेरपी याची गरज पडत नाही. फक्त एक चांगली लोकल ट्रीटमेंट आणि ट्रीटमेंट झाली. आता लोकल ट्रीटमेंट ट्रॅडिशनली सर्जरी, कारण की सर्जरी सगळ्यात जुनी ट्रीटमेंट आणि सर्जरीमध्ये पण खूप ॲडव्हान्सेस रोबोटिक्सपर्यंत आलेली आहे, सर्जरी पण सेफ झालेली आहे. आजच्या तारखेला खूप काही कमी दिवसाचा स्टे, कमी हॉस्पिटलायझेशन आणि एक सेफ सर्जरी होऊ शकतं. काही एक अपवाद सोडले तर सेफ झालेलं आहे, पण तरी ती सर्जरी आहे. त्याला ॲडमिशन आहे, त्याला ॲनेस्थेशिया आहे, त्याला इन्सिजन आहे, त्याला अँटीबायोटिक्स आहे, त्याला सपोर्ट्स आहेत. पण सेम सर्जरीचा इफेक्ट जर नॉन सर्जिकल वेनी जर पेशंटला मिळाला आणि गाईडलाईन्सनी अप्रूव्ह केलेला आहे, रिसर्चनी ऑन्कोलॉजिक सेफ्टी, ऑन्कोलॉजिक आउटकम्स कम्पॅरेबल मिळालेले आहे, तर तुम्ही नॉन सर्जिकल अप्रोचला नक्कीच प्रिफर कराल. कारण की सिम्पल रिझन, त्याला ॲडमिशन नाही, त्याला इन्सिजन नाही, त्याला अँटीबायोटिक्स नाही, त्याला कुठलाही एक सरप्राईज फॅक्टर नाही आहे. तो आउट पेशंट, तुम्हाला आपल्या कामावरून सुट्टी घ्यायची नाही आहे, तुम्हाला फक्त डिपार्टमेंटला यायचं आहे, रेडिएशन घेऊन घरी जायचं आहे, तुम्ही नक्कीच त्याला प्रिफर कराल. हे झालं लो रिस्क. मग इंटरमिजिएट रिस्कमध्ये पण हॉर्मोनल थेरपी आणि लोकल थेरपी. लोकल थेरपीमध्ये तुम्हाला सर्जरीचा ऑप्शन आहे, तुम्हाला रेडिएशनचा ऑप्शन आहे. आणि मग हाय रिस्कमध्ये गेलं तर हॉर्मोनल थेरपीमध्ये कदाचित किमोचा एक ड्रग ॲड करू शकतो आणि हॉर्मोनल थेरपी थोडी जास्त दिवस चालू शकते ॲज कम्पेअर टू अदर दोन कॅटेगरीजपेक्षा. आणि लोकल ट्रीटमेंटमध्ये तुम्हाला सर्जरीचा आणि रेडिएशनचा ऑप्शन आहे. आता ह्या 3 कॅटेगरीमध्ये जो रेडिएशनचा ऑप्शन आहे तो रिसर्चमध्ये जो एक सुरुवातीला आपण महिना, दीड महिना ट्रीटमेंट व्हायची, ती आता रोबोटिक रेडिओ सर्जरीमध्ये 5 दिवसांवर आलेली आहे. ज्यामध्ये आपण एक 15 ते 20 मिनिटं प्रोस्टेट ग्रंथीला रोबोटिक तंत्रज्ञानाद्वारे किंवा सायबरनेटद्वारे रेडिएशन देतो. त्याला आपण SBRT किंवा रेडिओ सर्जरी म्हणतो. अतिशय नॉन इन्व्हेसिव्ह पद्धतीने ही ट्रीटमेंट होतं. एक दिवसाआड असे आपण 5 सेशन देतो आणि ही ट्रीटमेंट संपते. कुठेही पेशंटला ॲडमिशनची गरज नाही, सुट्टी घेण्याची पण गरज नाही, रेस्ट वगैरे हे सगळे कॉन्सेप्ट दूर होऊन जातात आणि फार पेशंटसाठी सेफ आणि वेलकमिंग असतं. साईड इफेक्ट पॅरामीटर्स पण विचार केले तर जे काही सिव्हिअर साईड इफेक्ट त्याची पर्सेंटेज सिंगल डिजिटमध्ये आहे, लेस दॅन 10% आहे. आणि हे मी म्हणतो म्हणून नाही, हा डेटा वर्ल्ड वाईड लिटरेचरमध्ये गुगल करा, ChatGPT करा, तुम्हाला हा मिळून जाईल. आणि सेफ्टी खूप जास्त एस्टॅब्लिश झालेली आहे. बऱ्याचदा लोकांना अशी भीती असते की माझं वय खूपच जास्त आहे, जनरली एक 80, 85, 90, तर तशा लोकांना अशा शब्दांचीच भीती वाटते. ते खूप ओल्ड एजमध्ये लोकांसाठी सेफ आहे का? मी म्हणेल की ओल्ड एजमध्ये तर उलट जास्त सेफ आहे. ओके. कारण की ओल्ड एज लोकांना आपण जर सायबरनेफ रोबोटिक रेडिओ सर्जरीचा ट्रीटमेंट न करता दुसरा ऑप्शन जर विचार केला तर कुठला ऑप्शन आहे? सर्जरी. हां, त्यामध्ये रोबोटिक सर्जरी वगैरे हा ऑप्शन राहील, पण अल्टिमेटली सर्जरी. मग तुम्हाला फिटनेस लागेल सर्जरीला, तुम्हाला ॲनेस्थेशिया लागणार आहे, तुम्हाला ॲडमिशन. मग ह्या सगळ्या फॅक्टर्सला 80-85 वर्षाचा व्यक्ती फिट होणं वर्सेस ॲब्सोल्युटली नॉन इन्व्हेसिव्हला फिट होणं, इथे फिटनेसचा विषयच नाही आहे. पेशंट माझ्या डिपार्टमेंटला येऊ शकतो आणि घरी जाऊ शकतो, इतकाच फिटनेस मला गरजेचा आहे. त्यामुळे जास्त सेफ किंवा जास्त ॲप्रोप्रिएट मिळेल मी सगळ्या दृष्टिकोनातून. किंवा दुसऱ्या बाजूला एखादा पेशंट सर्जरीसाठी काही कारणाने अनफिट आहे, तर तेव्हा हा ऑप्शन त्याला वापरता येऊ शकतो. हो, मी म्हणतो सर्जरीसाठी फिट असल्यानंतर मी रेडिओ सर्जरी का वापरावी? सर्जरीसाठी फिट असताना पण मी रेडिओ सर्जरी वापरू शकतोय ना. तो गाईडलाईन्सने अप्रूव्ह केलेला ऑप्शन आहे आणि नॉन इन्व्हेसिव्ह असल्यामुळे पेशंटला तो प्रिफरन्शियल आहे. राईट. आणि अनफिट असताना तो नॅचरली फर्स्ट ऑप्शन म्हणतो.
आणि लॉंग टर्म मध्ये स्टडीमध्ये ह्याचा कसा लॉंग result टर्म, असतो? कारण की प्रोस्टेट कॅन्सर हा स्लो ग्रोईंग कॅन्सर हां. असल्यामुळे लॉंग टर्म डेटा फार महत्त्वाचा आहे. हां. आता बऱ्याचशा नवीन नवीन टेक्नॉलॉजी लोकल ट्रीटमेंटच्या येतात, हं. की ज्यामध्ये आपण बऱ्याचशा काही लोकल ॲब्लेटिव्ह टेक्निकचा वापर करू शकतो. हं. पण प्रोस्टेट कॅन्सरमध्ये गाईडलाईन्समध्ये त्याचं नाव येण्यासाठी लाँग टर्म डेटा म्हणजे 2, 3, 5 वर्षाचा नाही, 5 ते 10 वर्षाचा डेटा गरजेचा आहे. तेव्हाच ती ट्रीटमेंट मेनस्ट्रीम गाईडलाईन्समध्ये येऊ शकते. जस्ट बिकॉज एखाद्या लोकल ट्रीटमेंटने तो ट्यूमर ॲब्लेट करता येतो, म्हणून त्याची ऑन्कोलॉजिक सेफ्टी किंवा ऑन्कोलॉजिक आउटकमचा कंपॅरिझन एस्टॅब्लिश होत नाही. हं. त्याला त्या प्रोसेसमध्ये जाऊन गाईडलाईन्समध्ये येण्यासाठी जो लिटरेचर डेव्हलप करावं लागतं, तो वेळ लागतो. ऑफकोर्स रेडिएशनला पण सर्जरीसोबत कंपेअर करताना हा वेळ लागला हं. आणि म्हणून आज ती फर्स्ट लाईन ट्रीटमेंट म्हणून एस्टॅब्लिश झालेली आहे. आता सर्वात शेवटी की प्रोस्टेटचे एकंदरीत कॅन्सर झालेल्या पेशंटला आजार आहे किंवा कदाचित होऊ नये म्हणून असे काय गाईडलाईन्स किंवा काय टेकअवे मेसेज म्हणून सांगतात? स्क्रीनिंग भारतामध्ये फारच कमी लोक स्क्रीनिंग करतात ओके. आणि म्हणजे पर्सेंटेज विचार केला तर 2% पेक्षा जास्त लोक स्क्रीनिंग करत नाही. 2% फारच. स्क्रीनिंग जर वाढलं तर हं. नक्कीच हा प्रोस्टेट कॅन्सर अर्ली स्टेजमध्ये डायग्नोज होईल आणि कुठलाही कॅन्सर, नॉट ओन्ली प्रोस्टेट कॅन्सर, जर अर्ली स्टेजमध्ये डायग्नोज झाला तर तुम्हाला ट्रीटमेंटचे ऑप्शन्स इम्प्रूव्ह वाढतात, ट्रीटमेंटचा साईड इफेक्ट कमी होतो, बऱ्याचदा ट्रीटमेंटचा क्वांटम पण कमी होतो आणि आउटकम नक्कीच वाढतो. त्यामुळे स्क्रीनिंग ठीक आहे, आपण स्क्रीनिंग नाही करू शकलो, पण एखाद्या त्या वयामध्ये म्हणजे 60, 65, 70च्या वयाच्या नंतर लघवी संबंधित कुठलाही जर प्रॉब्लेम आला, हं. मग तो अगदी छोटा का होईना, एक सिंपल ब्लड टेस्ट, सिंपल कन्सल्टेशन करायला काहीच हरकत नाही. तो प्रॉब्लेमला तुम्ही जस्ट अंगावर काढू नका. तर आजच्या एपिसोडमधून प्रोस्टेट कॅन्सर या विषयाकडे आपण एका वेगळ्या पद्धतीने एका नव्या ॲडव्हान्स ट्रीटमेंट जे आहे त्याविषयी आपल्याला माहिती मिळाली आणि याविषयी बऱ्याच शंका लोकांच्या मनात अजूनही असतात. बऱ्याचदा कित्येक गोष्टी एकदा पाहिल्यानंतर ऐकल्यानंतर कळत नाही. तर काही शंका असतील तर नक्की आम्हाला अभिप्राय सेक्शनमध्ये कळवा. तुमच्या प्रश्नांनाच घेऊन आम्ही पुढच्या एपिसोडमध्ये त्या प्रश्नांवरती एक एपिसोड करता येऊ शकतो, की लोकांचे जे अजून काही प्रश्न असतील त्यावरती नक्कीच बोलता येईल. पण जसं आत्ताच्या चर्चेमधनं एक निदान मेन झालं, की कुठली छोटीतली छोटी कंप्लेंट असेल किंवा काही तक्रार नसेल, पण कदाचित आपण एका वयाच्या टप्प्यावर असू, तर त्या वेळेला त्या तपासण्या एक रुटीन म्हणून करण्याची जर आपण सवय लावून घेतली, तर हा प्रोस्टेटचाच आजार काय, असे अनेक आजार असू शकतात त्या वयामधले किंवा जेनेटिकली असू शकतात काही गोष्टी. तर त्याचा सोक्षमोक्ष लागेल किंवा कदाचित काही नसेल, तर ती सुद्धा एक मोठी आनंदाची गोष्ट असू शकते. तर त्याकडे दुर्लक्ष न करता यातून हाच एक महत्त्वाचा चर्चा झाली आहे, मुद्दा महत्त्वाचा आहे, हे लक्षात घ्या. तर पुढच्या एपिसोडमध्ये आपण पुन्हा एका नव्या विषयावरती चर्चा करूया आणि नक्कीच तुमचे काही प्रश्न असतील तर आम्हाला कळवा. तर थँक यू सर. परत आपण विचार बोलूया. धन्यवाद.